मुंबई शहरावर 4 दशक राज्य करणारे बाळासाहेब ठाकरे आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत। आजही लोक त्यांचं नाव घेताना हिंदू हृदय सम्राट लावल्याशिवाय घेत नाहीत। त्यामुळे आजही मातोश्री शिवसैनिकांचं प्रेरणास्थान आणि राजकारणाचं केंद्रबिंदू मानलं जातं। पण याच मातोश्रीवर बॉम्ब हल्ला करण्याचा कट शिजला होता आणि याची टीप स्वतः शरद पवारांनी दिली होती। हा किस्सा नारायण राणे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलाय। 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं। अशात त्यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त नारायण राणे यांनी हा किस्सा आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शेअर केलाय। नारायण राणे त्यावेळी शिवसेनेत होते आणि मुख्यमंत्रीपदावर होते। अशातच शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना सावध केलं की मातोश्रीवर बॉम्ब हल्ला करण्याचा कट शिजल्याची पक्की खबर येते आणि त्यासाठी अतिरेकी मुंबईत दाखल देखील झालेत। पण पवारांच्या काळजीचं कारण वेगळंच होतं। त्यांच्या मते या कटात चक्क काही घरभेदी सामील आहेत, साक्षात मातोश्रीच्या आतल्या गोटातले घरभेदी। त्यांना साथ होती राज्याच्या पोलीस दलातल्या आणि गृह खात्यातल्या सूर्याजी पिसाळच्या औलादींची। पवारांनी सांगितलं की हा हल्ला परवाच्या दिवशी होणार आहे। त्यांनी उद्धव ठाकरे यांना पोलीस बंद वाढवण्याबद्दल विचारणा केली आणि त्यांना सावधगिरीचा सल्ला दिला की ही बातमी ठाकरे कुटुंबियांव्यतिरिक्त बाहेर काढता कामा नये। या बातमीनं सुन्न झालेल्या उद्धव ठाकरेंनी तातडीनं पवार साहेबांशी बराच वेळ चर्चा केली। बाळासाहेबांनी घरातल्या प्रत्येक सदस्याला सुरक्षित ठिकाणी निघून जाण्याचा आणि काही दिवस मातोश्रीपासून दूर राहण्याचा आदेश दिला। त्यांनी सर्वांना असा सल्ला दिला की कुणालाही एकमेकांच्या या ठाव ठिकाणाबद्दल कसलीच कल्पना असता कामा नये। मग दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे आपली पत्नी मीनाताई ठाकरे आणि त्यांचा विश्वासू सेवक थापा यांच्यासोबत त्यांच्या मित्सुबिशी पजेरो गाडीने लोणावळ्याकडे निघाले। बाळासाहेबांसाठी त्या काळात एकच सुरक्षित ठिकाण होतं, ते म्हणजे लोणावळा। लोणावळ्याला निघण्यापूर्वी साहेबांनी नारायण राणे यांना मातोश्रीवर बोलावलं। त्यांनी राणेंना विचारलं, काय करतोयस, कुठे जाणार आहेस का? उद्या सकाळी तू तुझा फौज फाटा घेऊन मातोश्रीवर ये। कुठं जायचंय ते मी सकाळी सांगेन, माझ्या गाडी मागे यायचं काहीही विचारायचं नाही। राणेंनी ठीक आहे साहेब असं म्हणत दुसऱ्या दिवशी सकाळी मातोश्रीवर पोहोचले। राणे येताच बाळासाहेबांची गाडी कलानगरातून बाहेर पडली। तिथून ती सरळ लोणावळ्याला एका बंगल्याजवळ जाऊन पोहोचली। त्या बंगल्याच्या आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त लागलेला होता। बाळासाहेब त्या बंगल्यात थांबले आणि बंगल्याच्या समोरच्या बंगल्यात शिवसैनिकांची आणि पोलिसांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। त्या दिवशी रात्री बाळासाहेबांनी नारायण राणेंना बोलावून घेतलं आणि विचारलं की व्यवस्था चांगली झाली आहे का? राणेंनी होय असं सांगितलं। तो डिसेंबरच्या उत्तरार्ध असल्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणावर होती। रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मासाहेब गॅलरीत आल्या। त्यांनी पाहिलं की 4 ते 5 जण एका गाडीमध्ये बंगल्याच्या समोरच बसलेत आणि गाडीच्या बाहेर शेकोटी पेटवलेली होती। त्यांनी वरूनच विचारलं, काय राणे, झोप येत नाही काय? राणेंनी म्हणलं, नाही मासाहेब, आम्ही जागत आहोत। त्यानंतर त्यांनी चहा वगैरे काही पाहिजे का अशी विचारणा केली। राणेंनी नाही असं उत्तर दिलं। तेवढ्यात बाळासाहेब ठाकरे देखील तिथं आले। त्यांनी सर्वांची विचारपूस केली आणि जेवण झालंय का याचीही चौकशी केली। त्यानंतर मासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे आतमध्ये गेले। पण नारायण राणेंच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतं। मारेकरांनी आमचा माग काढला असेल किंवा नसेल, पण नशिबावर हवाला ठेवून चालणार नव्हतं। या सुरक्षा रक्षकांचा काय भरोसा, कोण कधी फिरेल काही सांगता येत नाही। धोका फार मोठा होता। साहेबांच्या सुरक्षेसाठी सर्व शिवसैनिकांनी संपूर्ण रात्र डोळ्यात तेल घालून उभं राहिले। राणे आपल्या पोस्टमध्ये शेवटी म्हणाले, साहेबांवर माझं प्रेम आणि निष्ठा होती ती अशी, शेवटी ते माझे गुरु होते, पितृतुल्य होते। असा हा किस्सा नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्र झंझावत मध्ये देखील नमूद केलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।